एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या विषयासाठी संकल्पचित्र म्हणजे 2D डिझाईन या विषयामध्ये कुठल्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी काम करावं, त्यासाठी कुठला विषय लक्षात घ्यावा हे आपण आता जाणून घेणार आहोत। शासनातर्फेच होणाऱ्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेसाठी संकल्पचित्र हा चौथा पेपर असतो। 2.5-3 तास वेळ असतो। पूर्वी परीक्षेसाठी ठराविक पद्धतीचे संकल्पन होते। त्यात पूर्वी अजिंठा वेरूळ येथील कोरीव कामे व रेखाटने हमखास विचारत, राजहंस, कमळ व त्यांची गुंफण करायला सांगत ती क्लिष्ट पद्धत बदलून आता शिंतोडे उडवलेले रंग, ठिपके दिलेले कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे वेडेवाकडे चौकोन, त्रिकोण, आदिवासी कला नमुने असे रेखाटन अपेक्षित असते। पूर्वीच्या संकल्पनात आखीव रेखीवपणा होता। पट्टीच्या साहाय्याने चौकोन, त्रिकोण काढणे सक्तीचे असे। आता हाताने रेखाटन करणे याला महत्त्व दिले आहे। एकच आकार काढण्यासाठी ट्रेस पेपरचा वापर न करता जसा आकार असेल तसा काढणे, किंबहुना जसा एक आकार असेल त्यापेक्षा दुसरा आकार बदलून काढणे अपेक्षित आहे। अशा प्रकारचे स्वच्छंद स्वर आकारही डोळ्यांना सुखावीत असतात। असे जरी असले तरी संकल्पने ही तोल, लय, पुनरावृत्ती हा मूळ तत्वांवर आधारलेली असतात। तर गुंफण व आच्छादन, भौमितिक आकार रचना, अक्षरांच्या संकल्परचना, भौमितिक, अलंकारिक, नैसर्गिक आणि केवलाकार यातून चित्रे, संकल्प तयार करणे आवश्यक असते। परीक्षेसाठी विशिष्ट घटक देण्यात येतात। त्यांची गुंफण व आच्छादने आवडीनिवडीप्रमाणे करण्यास सांगण्यात येते। रंगसंगती ही विषयाचे महत्त्व लक्षात घेऊन साधावी लागते। रंगसंगतीची निवड करताना संकल्पचित्र कोणत्या माती, काच, प्लॅस्टिक, दगड, लाकूड, फरशी यापैकी याचा कोणत्या माध्यमाचा आहे याचा विचार करणे आवश्यक असते। काही वेळा पोत म्हणजे टेक्स्चर करून आभास निर्माण करावा लागतो। पोत हे चित्राच्या पृष्ठभागाचे अलंकरण आहे। पोताचा रंग हा पार्श्वभूमीच्या रंगाशी सुसंगत असावा लागतो। पार्श्वभूमीला दिलेला रंगच थोडासा गडद अगर फिक्का करून पोतासाठी वापरल्यास कलाकृती अधिकच उठावदार दिसते। पोपटीवर गर्द हिरवा, निळ्या आकाशीवर जांभळा आणि अशा वेगवेगळ्या पद्धतीने संबंधित रंग वापरल्याने पोत खुलून दिसतो। पोताचे काम करताना चित्रातील घटक, आकाराचे महत्त्व कमी होत नाही ना हे पाहावे लागते। घटकांचे महत्त्व लक्षात घेऊन पोताचे रंगकाम करणे सुलभ होऊ शकेल। एकूणच संकल्पनात तुमच्या इच्छाशक्तीला भरपूर वाव आहे। या संकल्पनात मुक्तपणे काम करता येते। मात्र दिलेल्या विषयाचा आशय स्पष्ट व्हायला हवा। रेखाटन आणि रंगकामासाठी 2.5 ते 3 तासांचा कालावधी असतो। त्रिकोण, चौकोन, वर्तुळ, चौरस, रेषा आणि पाने, फुले, पक्षी असे विविध घटक देण्यात आलेले असतात। या पद्धतीचा अभ्यासक्रम तुम्हाला दिलेला असतो, त्याचा अभ्यास करावा।